कोल्हापूरमधनं आहे. तुम्ही जर रुग्णालय परिसरामधनं थंड पाण्याची बाटली घेत असाल तर थोडं सावध व्हा. कारण कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या शवागृहातील टाकून दिलेला बर्फ पाणी थंड करण्यासाठी वापरला जातोय. रुग्णालयाच्या बाहेर नारळ पाणी आणि थंड लस्सी, मठ्ठा हे सर्व काही विकणाऱ्यांचा हा प्रताप समोर आलाय. बर्फ धुवून पुन्हा वापरत असलेला व्हिडिओ आता व्हायरल होतोय आणि हा सगळा बर्फ आहे शवागृहातला. शवागृहातला बर्फ हा गटारामध्ये टाकून दिल्यानंतर हाच बर्फ धुवून पुन्हा पाणी थंड करण्यासाठी वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता उजेडात आलाय. त्यानंतर जागृत नागरिकांनी नारळ पाणी विकणाऱ्या व्यक्तीला जाब विचारलाय. तर हा सगळा कोल्हापूरमधल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या शेजारचा प्रकार आहे. या पाणी विक्रेत्यानं आणि रस विक्रेत्यानं जो बर्फ आणलेला होता तो हॉस्पिटलच्या शवागृहातला बर्फ होता. ज्ञानेश्वर साळोखे आपल्याला अधिक माहिती देतात. ज्ञानेश्वर, हा प्रकार उजेडात कसा आला आणि कारवाई काय झाली आहे? कोल्हापुरातल्या शासकीय प्रमिलाराजे रुग्णालयाच्या बाहेरचा हा सगळा प्रकार आहे. इथं जो इथल्या नागरिकांनी जो दावा केलाय त्यानुसार शवागृहातले बर्फ इथं रोज आहे तो एका गटाराच्या शेजारी आणून टाकला जातोय आणि हा जो विक्रेता आहे तो तोच बर्फ घेऊन आहे ते त्याच्यामध्ये पाणी बॉटल ठेवत होता आणि त्याच पाणी बॉटल आहे तो विक्री करत होता. हा सगळा प्रकार गेल्या 2-4 दिवसापासून सुरू होता आणि त्यामुळे त्याच्यावरती पाळत ठेवून आज काही कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी त्याचं हे कृत्य आहे ते उघड पाडलेलं आहे. एकूणच या ठिकाणी जो विक्रेता आहे तो सध्या दावा करतोय की मी अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं कृत्य केलेलं नाही, मी विकत बर्फ आणलेला आहे. मात्र हा बर्फ शवागृहातलाच असल्याचं इथले नागरिक सांगतात. त्यामुळं या ठिकाणी जोरदार वादावादी झाली, तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि या विक्रेत्याला आहे ते इथल्या स्थानिकांनी चांगलाच चोप दिलेला आहे. तर एकूणच हा सगळा बर्फ शवागृहातला नेमका होता का याबाबत अद्याप अधिकृतरित्या प्रशासनानं खुलासा केला नाही. मात्र एकूणच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आहे ती होऊ लागली. कारण जर असा जर बर्फ बाहेर देत असतील आणि तो जर वापरत असतील तर तो आरोग्यासाठी निश्चितच हानिकारक असणार आहे. त्यामुळे प्रशासन आता याबाबत काय पावलं उचलतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल.